मी रात्री सांगितलं 24 एकादशी आणि 5 पर्वण्या आहेत. 5 पर्वण्यापैकी महाशिवरात्री एक पर्वणी आहे. आणि अशा पर्वणीवर रुद्र सुहाकार हे 29 उपवास सांगितले. उपांकित सोमवार आणि प्रदोष हे 2 उपवास सांगितले. पण याच्यातले बरेच उपवास न धरता माणसं दुसरे धरतात. आमचा एक मित्र सोमवार धरीत नाही पण चतुर्थी धरतो. मी रात्रीच्याच कीर्तनात सांगितलं सोमवार हा भगवान शिवशंकराचा उपवास आहे, चतुर्थी त्याच्या मुलाचा उपवास आहे. बापाला शिव्या दिल्या पोराला आनंद वाटतो का? आबा तुमच्या डॉक्टरला म्हणलं आबा येडपट येते नाही हाणायचं का तोंडात? हा मला चांगलं म्हणायला ना आमच्या बापाला येडपट म्हणायला असं शक्य आहे का मिश्रा? मला सांगा बरं. होय टकले साहेब असं असतं का? शक्य नाही. भगवान शिवशंकर सबदेवों के बाबाजी ज्या मालकाच्या दृष्टीत अख्खं निसर्ग चक्र भरलंय. ज्यानं डोळा उघडल्याच्या नंतर पाऊस पडतो, ज्यानं डोळा बंद केला की पाऊस बंद पडतो, ज्यानं पाऊस डोळा झटकीला की थोडा थोडा पडतो आणि लयच झटकीला की गारगुंडा पडत आहे. हे सगळं त्याच्या हातात आहे. मस्तडेली नीट करणं, नीट झालेलं पुन्हा चांगलं करणं हे सगळं त्याच्या हातात आहे. तुमच्या आमच्या हातात काय नाही. आणि जर विज्ञानाच्या हातात पाऊस असता तर सलाईन दिल्यासारखा पारडा असता. काही माणसाच्या हातात असता तर जिकडे आपली सत्ता नाही तिकडे पडूच द्यायला नसता. असे झालं असतं ना बा. आपापल्या तालुक्यात पारडा असता, इकडे तिकडे नसता पारडा. लयच हुशार मालक. समोर जे बसलेला मालक आहे ना इतकी ताकद त्या मालकात मोठी बघायचंच काम नाही. फार मोठी शक्ती, फार मोठी शक्ती. पर्वणी आहे कालची. आणि या महाशिवरात्रीच्या पर्वणीवर चतुर्थी धरू नका असं मी म्हणत नाही बरं का. पुन्हा एखादा म्हणीला आम्ही गणपतीला मानतो तर याला कसं काय पोटात दुखायला असं नाही. चतुर्थी धरा पण सोमवार धरणाऱ्यानं चतुर्थी धरा. एकादशी धरणाऱ्यानं चतुर्थी धरा. माझं मत आहे ज्याच्याकडे पैसे खूप झाले त्यानं बाजारात गरीबाच्या बायकाला साड्या वाटा पण आधी स्वतःच्या बायकोला घ्या. बायकोचं झंपर 3 जागेवर फाटलं, शेजारणीला पैठणी घ्यायला बसायची जागा हाणायला पाहिजे. 2-3 महिने उभ्यानच खावा त्यानं. बर चुके का नाही? आधी आपली कामिनी ती लालन पालयंते भार्या, लालनात पालयंते भार्या. शास्त्र सांगते पत्नीचं पालन हे लालनात करायचं असते, ताडनात नैव पालयंते. तारण करण्याचे काही वेगळे क्षेत्र आहे. ढोल गवार पशुवत नारी, सकल ताडन के अधिकारी. पक्वा झाला तारण केल्याशिवाय वाजणार नाही. ती मनाला वाजी तुका तारण म्हणजे ठोका आणणे. ढोल तारण केल्याशिवाय वाजत नाही. जनावर रट्टा दिल्याशिवाय आकडत नाही. काही नियम येत पण कुठेही तारण नसते. घ्या दुसरी साडी पण आपल्या पत्नीला उभे पूर्ण करा मग दुसऱ्याला करा. बाकीचं घेऊ नका असं कोण म्हणते? सगळ्या भाषा शिका पण आधी मराठी शिका, आधी आपली शिका मग दुसऱ्याची शिका. हा म्हणलं मला अमेरिकेत कीर्तन करायचे, मराठीत तो कोणी ऐकन आणि अमेरिकेत काय दिवा लावशील तिथं? नाही आपण का नाही त्यांना पेरायला दिलं तो का पेरी तू. आपली पेरणी रासण्या गिसण्या झाल्यावर शेजाऱ्याला बैल द्या त्याच्यात पुण्य लागते. पण तो पेरायचं राहिलं ना कशा नाही काढ्या तो अजून तसेच बदाड आहेत. बैल 1.5 लाखाचे गळ्यात बांधतो काय करा माणसानं त्याबद्दल दुमत नाही. सगळी उपास धरा. काय करायचं आम्हाला? लवंगाव धरा, ढवळे बुधवार, नवरा जित्ता असताना ढवळी साडी नेसायची, गंधव त्या दिवशी ढवळा. यायला कोण सांगितलं ढवळा बुधवार धरायचा? मला त्याचं नाव तरी सांगा, रट्टेत देतो त्याला जाऊन तिथे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या संप्रदायात आगावपणा कोण सांगितलं तुम्हाला हे करायचं? वाघिणीचं दूध पिणाऱ्यानं कशाला दुसऱ्या दुधाला थुत्तर लावायचं? आपण श्रीमंत बापाची लेकर आहेत. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई अशा अधिकारी संतांची लेकर आहेत आपण. आणि त्या राज्यामध्ये आगावपणा स्वीकारायचं नाही. ज्या महात्म्याच्या गळ्यात तुळशीची माळ त्याचं दर्शन घ्यायचं.
लय काही सोंग माणसाला आगाव करायची बत्ती सोंग मानकडं मोडून जातील काही घेताल डोक्यात. दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख. काय ताकद आहे त्या मुखात. नामदेवरायला एका व्यक्तीने विचारलं, भगवंताचं मुख बघितल्यावर दुःख जाते? होय म्हणजे दुःख जाते. या परवाला विचारणारा गेला. सगळी संत बसलेली होती. अष्टादश संत सगळी बसलेली आहेत. एक जण म्हणला, प्रत्येक संत वेगवेगळ्या काळात आहे. अरे म्हणलं ते तू ह्यासाठी आहे, पण यायच्यासाठी ते सगळे एकाच काळात आहेत ना, त्याला काय अडचण असते का? आमंत्रित केले की सगळे संत एका जागेवर बसले. विचारलं, का हो नामदेवराय, देवाचं मुख बघितल्याच्या नंतर तुम्ही म्हणता सुख होतंय? ज्ञानोबारायांनी लगेच उत्तर टाकलं, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, 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 सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. ज्ञानोबारायांचं वाक्य, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. साक्षी अधिकारी माणसाची मानल्या जाते. ज्ञानोबाराय ज्ञानीयांचे राजे, योग्यांची माऊली आहे, साधकांचे मायबाप आहेत. भाषा 56 येत होत्या. 56. ज्याला 2-3 भाषा येतात ते गावाकडे आल्यावर लोकांना बोलत नाही. आमच्या इथलं एक मुंबईत शिकत होतं, 72,000 पगार होती. हो, नोकरीवाल्याला काय पगार होय टकले साहेब, पगार असतील ना, काय तर यायला भरपूर होती. आहेत ना, आहेत ना, आहेत. 72,000 बाबा त्याला मुंबईत पगार. आणि ते ना आम्ही मसुबाच्या डावाला संगत पाणी पेलेलं लहानपणी, म्हणजे त्याला गिरगावची भाषा येत नाही का. पण ते मुंबईहून दिवाळीला आल्याच्या नंतर मला सकाळी भेटल्या म्हणला, गुड मॉर्निंग. मला काय कळत रमेशराव, मी 7वी शिकलेला, ती बी आमची अशीच खरकट मरपट 7वी. पुस्तक येतं, पेन नाही, पेन येतं, वही नाही, काय मेळ नाही, सगळं असाच बाजार. संध्याकाळी मग बाळू ये, चल चल. काय म्हणतेस संध्याकाळी? गुड नाईट. मी दुसऱ्या दिवशी मी म्हणलं, अरे भावश्या या ना देशमुख या. मी म्हणलं, अरे भावश्या, अरे पगळाताना इतक्या उन्हात घाम पुसू बेजार देशमुख पहा. या विठाला 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 म्हणलं, अरे आपण करपराला दोघं संगत पाणी पित होतो आणि तुला 72,000 पगार आहे म्हणून तू इतका इंग्रजीत आम्हाला बोलतोय. 71,000ची तर पेतच होतं. मला वाटतं ते 1000 खात्यावर ठेवा लागतात म्हणून पेता येत नव्हती आबा. आणि तरी ते गावाकडच्या माणसाला नीट बोलत नाही. काय किती भाषा येतो त्या मालकाला. 56 भाषेचा केला शे गौरव. 56 भाषा. ही ज्ञानेश्वरी. विदेशातली लोक वाचतात. महासत्ता अमेरिकेसारखा देश, जपान सारखा उगवत्या सूर्याचा देश, या सगळ्या ग्रंथाचं कौतुक त्या देशात होते. काय ताकद आहे ज्ञानोबारायांची. आणि ते ज्ञानोबाराय म्हणतात, ते रूप पाहिल्याच्या नंतर सुख झालं. सुख झाले हो साजनी. ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानोबाराय एका ठिकाणी पाहता श्रीमुख, सुखावले सुख डोळे याचे भूक, नवजे माझ्या